काय नो बडी थांबा मी सांगते माझ्या मुठीचा लाल मान सोना असा ना समजते लाल मान पांचट बना जाऊ अरे नाही तू मुंबई जाऊता ना नाही ती कोणत्या मुंबईत आहे कोण म्हणजे तू मुंबई जाऊता नाही नाही बिस्टे का थांबवलंय अरे पण आमका सकाळपासून हे कशाक सडवलं सरपंच रामनाथ तुमका सोडल्या तुमका माहित नाही या जात केव्हाच मोडला आता त्या प्रगतीच्या रथात जोडल्या समीरा आमका सकाळी ठेका बोलवलं हे कागद वाट सगळ्यांना बँकेच्या अर्ज हो बँकेचे अर्ज बँकेच्या कर्जाचे अर्ज असेल ह्या बघा आता आपल्या वाडीत प्रत्येक कर्त्या पुढच्या नावावर काही जमिनी असतात त्या जमिनीत काही जण शेती करतात तर काही जणांची जमीन खेडी करतात तर त्या जमिनीत आपण काही जबाबदारी काय होतं त्यांनी स्थानिक पुरुषांना नोकरी मिळाली आणि गावच्या पोरांना आता काम धंदो जरी मिळाला अरे पण त्याच्यासाठी पैसो लागतो ना तो काही ना आणतलो 25% बँकांना आपल्या कर्ज देतात पैसे नाही म्हणून आपले दूध देत बघला तो गाव ना खरेदी करून दिलो नाही दिलो तर गावचा विकास करून दिलो आतापर्यंत तुम्ही या गावासाठी काय मला केला गावच्या विकासासाठी जेवढ्या सरकारी योजना याचा कधी वापर केलाच नाही पण स्वतःचा फायदा बघितला तेव्हा तू पण ना माझ्या बरोबर सरपंच मी होता विरुद्ध मागता नाहीतर तेव्हा तुमचं मुर्द पडलं असतं होय गावाल्यानो यात कर्ज तुम्ही घेतला फेडलाच नाही ना बँकेवर तुमच्या घराकडे येत नाही तुमच्या घरात नक्की अंतरी हा सरपंच आजवर याच नकोता तरी दिला यांचा तुम्ही भल्याचा बघितलाच नाही बँक तुमचा कर्ज देत नाही अनुदान देतात तसा घर संडास त्यांच्यावर जसं अनुदान दिलं सरपंच तुमचं ना माझ्या हत्तरी जवळ मोकळा दिले या कर्ज घेऊन आमचा हित होत आमचा हित कशा आमचा चांगला करता काय करता रे तुला खरकडे एवढी जांभळं त्याने तू काय करतेस रे तुला दारू काढता ते विकलं एक जांभळा जर कणकुलीचा बाजार घेऊन निघशील ना तुला 4 पैसे मिळतील पण या करता कोण तुला दारू लावली की झाला ही वेगळ्या तुझी अक्कल तू माझी अक्कल काढतो नको करू सरपंच हो यो काय तो मुंबईतून जाऊन येलो आणि पाण्याची अक्कल काढता तुम्ही कधी या गावात कोण माझा वाकडो बोललो नाही बोलले असतील पण बाकी माझी पुढ्यात कोणा बोलायची हिंमत झाली नाही तुम्ही तरी बोलला सरपंच नाही ना अण्णा तुम्ही बोलला आणि का तुझ्या तत्वाज्ञानात मीरा
पगार घेता. तू असं काय नाही का पण जमणार काय नोकर तुझे लागते तुमका माहित नाही. सकाळी दुकान बस त्यांच्या घरी वाट आली घराकडे हे संध्याकाळी शाश्वती नाही. कधी बंद तर कधी बंद तर कधी बॉम्बस्फोट. मीरा, समीना, तू म्हणतस तर माका पटता रे. पण माझ्या झिलानी माका जमीन इकूक सांगलानी आणि तू म्हणतस तसा मी करत. पण आता खातला आम्ही दोघा आणि आमका ह्या वयात काय करूचा हा कर्ज. थोडी मेहनत घेतलास ना त्याचा फायदा तुमच्या. अरे झील म्हणत. अरे ते गावात गावातल्या लोकांचे झील मे महिन्यात नाही तर गणपती घेतात. पण माझ्या झिलांच्या कॅलेंडरवर मे पण नाही आणि सप्टेंबर पण नाही. नागपण नसतं काय. अरे त्या झिलांनी सांगला नाही हा काय देव झाले. तुझे आजोबा जिवंत पुन्हा मालूम जगा आणि व्यवहार बघा. अरे भावना, अरे आजपर्यंत आम्ही म्हाताऱ्यांनी भावना मानत जगलो आणि मुंबईच्या पोरांनी आपले संसार बघितला. जमीन इकूक सांगल्यानी आणि आता माझा काय रे. सकाळी डोळे उघडत तेव्हा करता मी जिद्दो आणि एवढा करून मी कसा तर झील म्हणती माझो महापराक्रमी बाबू कर्ज घेऊन कसा. अरे एक तर ते गावात येऊन मागत ना आणि मी मेलोय तर माका मूठ माती सुद्धा देव घेऊचे नाही. मूठ माती सुद्धा देव घेऊचे ना. अजाय बालका आणखी 5 वर्ष तरी तू या मार्गाने जाऊचच नाही. आणि आता माझ्या जाऊयाचे पण येणं काम ठरवलं. चल चल तू. हो सविता माका पटता. हो चल. आपण आपल्या घरात कधीपासून लागलो मुंबई. कधीपासून आपल्या अर्ध्या पिढी हयत वाढले. हयत मुठमध्ये दिली त्या नानानू आता महागाई किती झाली हा. त्या पाणीच्या विचारा. 10 रुपयाचा प्युअर ग्लास 30 रुपये झाला. तुम्ही सुद्धा त्या पाक्याबरोबर जातात ती का. माझ्या बाबाचा चढाव नाही चालेल चालेल. तुम्ही काय करता रे. काय करता तुमका. आपले पोट हयवरपैकी होते आपल्या गावात. या आण्याच्या मागच्या माळावरची 4 एकर जमीन विकल्या. आता पाटी लावली आहे. पाटी त्या पाठी काय लिहिलेलं माहितीये. ही खाजगी मालमत्ता असा याचा वापर केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. या तातून घराकडून जमीन त्या मद्राच्या विकल्या. त्या मद्राच्या आता गडगो घातल्या ना. गडगो कंपाऊंड करून घेतल्या आणि आमच्या घरात जातात ना असा वर्ष मारून येऊ लागतात. तो प्लास्टिक काढलो काढतो मद्राची. म्हणजे आमची जमीन असो ना का पाऊस टाकून जागा ना अशी परिस्थिती होती. बाहेरची लोक घरून येऊ लागली. वाटेल ते जागा विकत घेतात. तर ते कसं विकत घेतात. उद्या हे कारखाने काढतील, व्यापार करतील. जरा पुढचा विचार करा. आज शेट्टीसारखं माणूस काही कारखाना काढू शकता तर आपण विचार नाही. म्हणून मी जमीनवर एका ध्येयात कामाला लागलो. जर आपण थोडी मेहनत घेतली ना तर या जमिनीतून सुद्धा ना आपण सोना पिकून बाहेर काढतो आणि त्याचे मालक सुद्धा ना आपणच असतं. पण आज शेतीकडे सगळी माल मिळतात. माल मिळतात. पण तो शेती काय करतात. एक वस्तू आपल्याकडनं विकत घेतात आणि आपल्याकडे डबल भाव विकतात. आज शेतीकडे सगळी आपली जमीन असतात. उद्या पुढे वाडी असतली आणि आम्ही त्याचे नोकर म्हणून त्याच्या हाताखाली काम करतो. अरे इंग्रज सुद्धा हय व्यापारी करूसाठी इले. राज्य बळकावून गेले. मुंबईचा काय मराठी माणसाची मुंबई. आम्ही म्हणतो मुंबई आमची. परकी म्हणतो भाडी घासा आमची.
इतक्या करून झाल्या सुद्धा तुम्ही मालकीच्या पुढे सांगतलो मराठी पाऊल पडते पुढे बाजीराव म्हणा सुद्धा नाच होता कोकण आमचो आणि अमेरिका त्यांचे त्या आंब्यावर आमचे वंशावळ वाढले ना तो जांबू आमच्या दारात पावण्यासारखं येतो आणि मग आमच्या गावचं लागतलो तंबाखूचे चांगले खाल्लेले आंबे त्यांना ढोरा सुद्धा तोंड लावूनच नाही आपल्या जमिनी विकल्या गेल्या उद्या सरकारच्या प्रकल्पात एवढा जातली मग पहिले गावातले सप्ते बसला होळी टिपर सायकल हे सगळे पुढची पिढी काय म्हणतली कोकणात काय म्हणता मग ते काय करतले देवळातल्या देवात शत्रू लावतले फळाचे तोडतले 19व्या शतकातलं कोकणी माणूस मुंबईच्या पोरांचं मध्ये वाट बघण्यात थांबलो आणि 20व्या शतकातलं कोकणी माणूस एकमेकाची कमर वाढण्याचा गुंतलो मग सांगा खरा कोकण पडाचा यावर आपलं सरकार लवालो आणि त्या काश्मीर प्रकरणासारखा आमचा कोकण प्रधान तरी लटकट ठेवतो पुढच्या पिढीत विचार करूसाठी चल रे अग्न्या त्याच्या काय आड्या लावलंस चल मुंबई जाऊचा जोपर्यंत मुंबईतून येणारे पैसे बंद होत नाही ना तोपर्यंत ह्याची अशी तुझी असतो चॅम्पियन करू काय जमलं नाही करून दाखव पोरा एकदा का त्यांच्या चूक लक्षात दिली ना परत माघारी येऊन आपल्या कामात लागते पण आता काय ना आता काय हीच ते खरी सुरुवात असतात आणि चर्चा करूया आपण आपल्या सुरुवात आपल्यापासून करूया सपाट काहीतरी करूया एका पैसे कर्ज काढू बया समीरा कर्ज काढू बया ठीक आहे ती पाचरे घे घाण ठेव मग माका घाण ठेव वासुदेवा विचारते नाही माझं नाव असले ना जमीन त्याचा काय तू थांब पळती करू नको या गावातल्या सगळ्या लोकांना घेऊन गेले ना सगळे उडान गेले आता माहिती होता हा सगळा असा घडला गावात आणि मला शांतपणे जाऊन आवडत बसले जा बाबा जा शाम्या अरे मुंबईत जा तू काय झालं त्यांच्या नादात ते बोलतय ना मला माझा तोंड दिसला जा मुंबईत जा ऐकलं मग ये हो ते का बाबा पैसो लागला आणि तो पैसो काढताना असं म्हणतोय हो तुझ्यासारख्या बेकारा कैची बँक अशी कर्ज देतली हा ए खबरदार त्या जमिनीविषयी नाव काढशील ना तर खबरदार माझ्या बापाशी दिलेली ती माता जमीन 2 वेळच्या अंतर सुद्धा आमका बायको करून टाकशील काय तो करतात आपल्या भल्यासाठीच करतात बरोबर ते का हो या तुम्ही सांगतास माका गोबर गॅस घेऊच्यासाठी मी जमीन विकूचा ठरवलेलं तर ता सुद्धा तुमच्या भल्यासाठीच बोलावते ना मग ठीक आहे त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आता परिस्थिती वेगळी आहे जमीन नाही गळ्याचा मंगळसूत्र तरी